हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक अगेन इन द सृजन लर्नर. महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित सृजन प्राथमिक विद्यालय आपल्यासाठी घेऊन येत आहे नवनवीन व्हिडिओ इंग्लिश ग्रामर संबंधित. आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. सुरुवातीच्या टॉपिकपासून इंग्लिश ग्रामरमधील सुरुवातीच्या टॉपिकपासून आम्ही हे व्हिडिओ आमच्या चॅनलवर सेंड केलेत, अपलोड केले आहेत. व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण या तासामध्ये द आर्टिकल, या अगोदरच्या तासामध्ये आपण ए आणि ॲन या दोन आर्टिकलचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये करायचा, वाक्यामध्ये त्याचा वापर कशा प्रकारे करायचा, ए आर्टिकल कधी वापरायचं, ॲन आर्टिकल कधी वापरायचं, याविषयी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अभ्यास केला आहे. आजच्या या तासामध्ये आपण जे काही डेफिनेट आर्टिकल आहे, द आर्टिकल कोणतं आहे? हे डेफिनेट आर्टिकल आहे. डेफिनेट आर्टिकल म्हणजे त्याला आपण निश्चित उपपद म्हणतो. निश्चित उपपद. या अगोदरच्या तासामध्ये आपण इनडेफिनेट आर्टिकल्स पाहिले, ए आणि ॲन. ज्यावेळेस एखाद्या सामान्य नामापूर्वी आपण आर्टिकल वापरतो त्यावेळेस त्याला काही नियम असतात. त्या नियमांचं पालन करून, त्या नियमांचा अभ्यास करून आपल्याला त्या सामान्य नामापूर्वी ते आर्टिकल योग्य त्या ठिकाणी वापरावं लागतं. तर या अगोदरच्या तासामध्ये आपण थोडासा या मागच्या तासातील आपण ए आणि ॲन आर्टिकल कोणत्या कंडिशनमध्ये वापरतो याचा थोडासा आढावा आपण या ठिकाणी घेऊया. दोन्हीचे हे नियम कॉमन आहेत, फक्त फरक थोडासा एक दोन नियम मध्ये आहे. ए आर्टिकल वापरण्यासाठी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असली पाहिजे. सामान्य नाम एकवचनी असलं पाहिजे. ते सामान्य नाम काउंटेबल असलं पाहिजे. काउंटेबल म्हणजे संख्येमध्ये मोजता येणार असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ए आर्टिकल वापरतो सामान्य नामापूर्वी, त्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असली पाहिजे आणि त्याचा उच्चार सुद्धा व्यंजनासारखाच असला पाहिजे, व्यंजनाचाच उच्चार असला पाहिजे आणि ते सिंग्युलर अँड काउंटेबल. आपण अनेक वचनी नामापूर्वी कधीही आर्टिकल वापरत नाहीत. काही कंडिशनमध्ये वापरतो, ते आपण ओमिशन ऑफ द आर्टिकल या घटकामध्ये घेणार आहोत. परंतु आपण अनेक वचनी नामापूर्वी आर्टिकल सहसा वापरत नाहीत. आता हे झालं ए आर्टिकल. ॲन आर्टिकल वापरण्यासाठी सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली असली पाहिजे आणि त्याचा उच्चार सुद्धा कसा असला पाहिजे? स्वरासारखा असला पाहिजे. त्यामुळे ॲन आर्टिकल आणि ए आर्टिकल वापरत असताना जे काही नियम आहेत त्या नियमांचा तुम्ही सविस्तरपणे अभ्यास करा. तर आज आपण या तासामध्ये द आर्टिकल विषयी शिकणार आहोत. द आर्टिकल वाक्यामध्ये कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये वापरलं जातं, त्यांचे कोणते नियम आहेत, ते नियम आपण वन बाय वन या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फर्स्ट रूल पहा, द आर्टिकल जगातील एकमेव वस्तू, त्याला आपण युनिक ऑब्जेक्ट म्हणतो. ते जगामध्ये एकच असते, दुसऱ्या ठिकाणी नसते. युनिक ऑब्जेक्ट म्हणजे एकमेव, जगातील एकमेव वस्तू युनिक ऑब्जेक्टच्या नावांच्या अगोदर द आर्टिकल वापरतात, द आर्टिकल येते. मग युनिक वस्तू कोणत्या आहेत जगातील? पहा, द गेटवे ऑफ इंडिया. आता द गेटवे ऑफ इंडिया हा इंडियामध्ये, भारतामध्ये आहे. दुसऱ्या कुठल्या देशामध्ये जगामध्ये आहे का? नाही, अजिबात नाही. हे युनिक आहे. ताजमहल सुद्धा युनिक आहे. देन द रेड फोर्ट, मग असे तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला असेल, ते सुद्धा युनिक ऑब्जेक्ट आहेत. मग जगामधील अशा काही युनिक ऑब्जेक्ट आहेत ज्या की एकमेव असतात, एकच असतात, त्यांची कुठेही दुसरी कॉपी नसते. त्यांना जगातील एकमेव वस्तू म्हणजेच युनिक ऑब्जेक्ट म्हणतात. अशा युनिक ऑब्जेक्टच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जातो. रूल नंबर 2, पर्वतरांगाच्या, नद्या, सागर, उपसागर व वाळवंट यांच्या पूर्वी द आर्टिकल वापरतात. आता नद्या असतील, समुद्र असेल, सागर असेल, तलाव असेल, तलाव छोटं तळ असेल, मोठं तळ असेल, कुठलंही तलाव, नदी छोटी असेल, मोठी असेल, कोणतीही लोकल नदी, छोटीतली छोटी नदी, सर्व नद्यांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. सर्व समुद्रांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. सागरांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. आता याच्यामध्ये कुठलाही ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. हा साधा सरळ नियम आहे. हे नियम तुम्हाला स्मरणात म्हणजे लक्षातच ठेवावे लागतात. तेव्हाच तुम्ही आर्टिकलचे प्रश्न सोडत असताना योग्य ते आर्टिकल त्या ठिकाणी वापरू शकतात. आणि या नियमांचा अभ्यास केल्यानंतर या अगोदरच्या तासामध्ये आपण जे काही ए आणि ॲन आर्टिकलचे नियम दिले, त्या नियमांचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याच्यावर आधारित जर तुम्ही एक्सरसाइज सोडवल्या
तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, ही मी गॅरंटी देतो. गॅरंटेड तुमचा एकही नंतर प्रश्न चुकणार नाही. परंतु हे जे काही नियम आहेत, हे नियम तुम्हाला स्मरणामध्ये ठेवावे लागतील, लक्षामध्ये ठेवावे लागतील. नेक्स्ट रूल पहा, पर्वतरांगा, नद्या, सागर, उपसागर, वाळवंट यांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. पहा, द हिमालया, द सातपुडा, द विंध्य, द सह्याद्री या काय आहेत? पर्वतरांगा आहेत. काय आहेत या? पर्वतरांगा. या सर्व पर्वतरांगा आहेत. म्हणजे पर्वतरांगा म्हणजे काय? असे पर्वत असतात ओळीने, त्याला म्हणायचं पर्वतरांगा. मग या पर्वतरांगांच्या नावापूर्वी आपण काय करतो? द आर्टिकलचा वापर करतो. देन द गंगा, द यमुना, द गोदावरी हे काय आहेत? नद्या आहेत. या काय आहेत? नद्या आहेत. नदी कोणती असू द्या, छोटीतली छोटी नदी असू द्या, त्यांच्या नावापूर्वी सुद्धा द आर्टिकलचा वापर करतात. नाहीतर तुम्ही म्हणताल की ह्या मोठ्या नद्या आहेत, मग मोठ्या नद्यांच्याच नावापूर्वी द आर्टिकलचा वापर करायचा का? अजिबात नाही. किती छोटी छोटी नदी असू द्या, फक्त एक लक्षात ठेवायचं की नद्यांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. देन द अरेबियन सी, द इंडियन ओशन, द अटलांटिक ओशन, द हिंदी ओशन. जे काही हिंदी महासागर आहे किंवा अटलांटिक महासागर आहे, या सर्व महासागरांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. समुद्र असेल, महासागर असेल, उपसागर असेल, त्यांच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर करणे. नेक्स्ट रूल, सूर्यकुलातील वस्तूंच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. आता सूर्यकुलामध्ये अनेक वस्तू आहेत. पहा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आहेत. त्या ग्रहांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. द सन आहे, द मून आहे, द स्टार आहे, द अर्थ. आता अर्थ, पृथ्वी सुद्धा काय आपल्या सूर्यकुलामधील एक ग्रह आहे. पण जेवढे काही ग्रह आहेत सूर्यकुलामधील, त्या ग्रहांच्या नावापूर्वी आपण काय करतो? द आर्टिकलचा वापर करतो. इतर काही वस्तू असतील त्यांच्याही नावापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. द स्टार, द मून, द सन अँड द अर्थ. नेक्स्ट रूल, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी द वापरतात. आता हा नियम तुम्हाला थोडासा कन्फ्यूज वाटेल. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय? तर डिग्री ऑफ कंपॅरिझन 3 प्रकारच्या डिग्री असतात. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह डिग्री, कॅम्पॅरेटिव्ह डिग्री अँड देन सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्री या ग्रामरच्या चॅप्टरमध्ये 2 वस्तूंमध्ये किंवा एका वस्तूची अनेक वस्तूंमध्ये तुलना केली जाते. काय केली जाते? तुलना. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये 2 वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवला जातो किंवा एका वस्तूचा दुसऱ्या अनेक वस्तूंसोबत सारखेपणा दाखवला जातो. मग हा सारखेपणा दाखवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे मूळ रूप वापरले जाते. ज्या प्रकारे आपण क्रियापदाचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म असे 3 रूप पाहतो, त्याच प्रकारे विशेषणाचे ही 3 रूप आहेत. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं पहिलं रूप वापरलं जातं, बेस फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचं दुसरं फॉर्म वापरलं जातं. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह वापरत असताना ॲडजेक्टिव्हला विशेषणाला ER प्रत्यय जोडला जातो. समजा पॉझिटिव्ह डिग्रीमधलं आता विशेषण आहे एक टॉल, बरोबर आहे. टॉल म्हणजे काय? उंच. आता हे एक विशेषण आहे. विशेषण तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का नाही? विशेषण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर दुसरं रूप येतं ह्याचं टॉलर. म्हणजे शक्यतो दुसऱ्या रूपाला ER प्रत्यय जोडला जातो. काही ज्या विशेषणाला ER प्रत्यय लागत नाही त्यांच्यापूर्वी मोर वापरलं जातं. आणि तिसऱ्या रूपाला EST प्रत्यय जोडला जातो. मग ज्या विशेषणाला ER किंवा EST प्रत्यय लागत नाही, जर ER प्रत्यय लागत नसेल तर त्या ठिकाणी मोर वापरतात, EST प्रत्यय लागत नसेल तर त्या ठिकाणी मोस्ट वापरतात. जसे की समजा मोस्ट, मोर ब्युटिफुल. आता ब्युटिफुल हे जे विशेषण आहे, या ब्युटिफुल विशेषणाला ER प्रत्यय लागत नाही म्हणून या ठिकाणी आपण मोर वापरलं. सुपरलेटिव्ह मध्ये वापरतात मोस्ट, मोस्ट ब्युटिफुल. मग हे जे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, आपण या ठिकाणी मोस्ट ब्युटिफुल आणि टॉलेस्ट ही जी सुपरलेटिव्ह डिग्री आहे, या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ज्यावेळेस विशेषणाचा अशा प्रकारे वापर करतो त्यावेळेस या विशेषणा अगोदर या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करतात. अलग लक्षामध्ये विशेषणाचा डिग्रीचा जो तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्ह डिग्री, त्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी द आर्टिकल वापरले जाते. नेक्स्ट रूल बघा कशा प्रकारे. गणेश इज द टॉलेस्ट बॉय इन आवर क्लास.
आता हे काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री मधलं एक वाक्य आहे. आता या ठिकाणी तुलना कोणासोबत केली आहे, संपूर्ण क्लास सोबत या गणेशची तुलना केलेली आहे. गणेश हा काय आहे, आमच्या वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. कसा आहे, सर्वात उंच, टॉलेस्ट. बघा या ठिकाणी टॉलेस्ट हे काय आहे, विशेषण. या ठिकाणी द आर्टिकलचा वापर केला आहे. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. भारतातील मुंबई जे शहर आहे ते सर्वात मोठं शहर आहे. म्हणजेच विशेषण काय दाखवले या ठिकाणी, बिगेस्ट. बिगेस्ट पूर्वी द आर्टिकल वापरलं. थोडक्यामध्ये लक्षात ठेवायचं की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषण असतं त्या विशेषणापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. इथं जर द आर्टिकलचा वापर केला नाही तर ही डिग्री अपूर्ण आहे. त्यामुळे या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी द आर्टिकल वापरलेच जाते. नेक्स्ट रूल पहा, दिशा. आता दिशांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. दिशा तर तुम्हाला माहितीच आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, हे का नाही. मग या दिशांच्या नावापूर्वी काय केलं जातं, द आर्टिकलचा वापर केला जातो. जसं की द ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द नॉर्थ ईस्ट, ईस्ट नॉर्थ. जे काही उपदिशा आहेत, दिशा, उपदिशा या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. हे कायम लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट रूल, जे काही संगीत वाद्य आहेत, संगीत वाद्यांच्या नावापूर्वी द वापरतात. जेवढे बी काही संगीत वाद्य आहेत त्या संगीत वाद्यांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. संगीत वाद्य तुम्हाला माहिती आहे, संगीत तुम्हाला ऐकायला आवडतं, गायला आवडतं. मग या संगीताला सर्वांचीच आवड असते. संगीताची, संगीत वाद्यांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. आता संगीतला आपण म्युझिक म्हणतो. म्युझिक सर्वांनाच आवडते. मग या म्युझिकमध्ये जेवढे काही वाद्य आहेत त्याच्यामध्ये मग द फ्ल्यूट असेल, बरोबर आहे, देन द हार्मोनियम आहे, द सितार आहे, द तबला, द ड्रम. गणपतीच्या वेळेस किंवा इतर जे काही उत्सव असतात त्या उत्सवाच्या वेळेस आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवतो, आहे की नाही. ते आपल्याला आवडतात. मग अशा वाद्यांच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. नेक्स्ट रूल, संख्यावाचक व क्रमवाचक शब्दांच्या अगोदर द वापरतात. संख्यावाचक व क्रमवाचक. आता हे शब्दांच्या अगोदर या ठिकाणी विशेषण सुद्धा आहे. क्रमवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण सुद्धा आहे. मग या विशेषणापूर्वी किंवा या शब्दांच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जातो. जसं की द फर्स्ट, द 10th. आता द फर्स्ट हे आहे क्रमवाचक. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे क्रमवाचक आहे. 10th. द 20, आता हे संख्यावाचक झालं. 20 स्टुडंट्स. द 4th हे क्रमवाचक. 20 स्टुडंट्स, 20 बॉल्स, 30 टेबल्स. हे जे काही संख्या आहे या संख्यावाचक शब्दांपूर्वी आणि क्रमवाचक संख्यांच्या पूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. क्रम म्हणजे कसं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि संख्या म्हणजे संख्या, 20, 30, 50, 90, 70. नेक्स्ट रूल, महाकाव्यांच्या, कादंबरी, पवित्र ग्रंथ यांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. जेवढे काही महाकाव्य आहेत किंवा कविता असतील, महाकाव्य, पवित्र ग्रंथ, त्याचबरोबर कादंबरी यांच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. पहा, द गीता ही हा एक पवित्र ग्रंथ आहे. द रामायण, द महाभारत, द कुराण, द बायबल हे सर्व पवित्र ग्रंथ आहेत. या पवित्र ग्रंथांच्या नावापूर्वी आपण काय करतो, नेहमी द आर्टिकलचा वापर करतो. नेक्स्ट, संस्था आणि शैक्षणिक संस्थापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. संस्था कोणत्या, आता वेगवेगळ्या प्रकारच्या सेवाभावी संस्था असतात, सहकारी संस्था असतात, काही सामाजिक संस्था असतात. मग अशा सामाजिक संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील, सहकारी संस्था असतील, या सर्व संस्थांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही बहुउद्देशीय सहकारी संस्था पाहिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्था तुम्ही पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. मग अशा सामाजिक, सेवा, सहकारी संस्थांच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. त्याचबरोबर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काही संस्था आहेत, जसे की द नेहरू युनिव्हर्सिटी आहे, द पुणे युनिव्हर्सिटी आहे,
भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ आहे, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आहे, जेवढ्या काही शैक्षणिक संस्था असतील, मग ती छोटी असेल किंवा मोठी असेल युनिव्हर्सिटीपर्यंत, या सर्व शैक्षणिक संस्थांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकल्सचा वापर करतो. आणि त्याचबरोबर इतर ज्या काही संस्था आहेत, सहकारी, सेवाभावी, सामाजिक, याही संस्थांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकलचाच वापर करतो. नेक्स्ट, पदनामांच्या अगोदर पदनाम. आता वेगवेगळ्या प्रकारे पदनाम असतात पहा. आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉबला लागतो, नोकर लागतो, त्या ठिकाणी आपण विशिष्ट पदावर कार्य करतो, विशिष्ट पदावर राहून आपण त्या ठिकाणी काम करतो. पण ते जे काही पद असतं आपल्याला मिळालेलं, त्या पदाच्या नावापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. मग पद कोणते पहा? द प्रिन्सिपल, प्राचार्य हे एक पद आहे, या पदाच्या नावापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. द डायरेक्टर, संचालक, त्याच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरतो. द तहसीलदार, द हेडमास्टर, द प्यून, असे वेगवेगळे पद आहेत. द क्लर्क, असे वेगवेगळ्या पदांच्या नावापूर्वी द डेप्युटी कलेक्टर, द कलेक्टर, अशा पदांच्या नावापूर्वी, मग ते पद छोटा असो किंवा मोठा असो, IASचं पद असो किंवा मग पिऊन चपराशीचं पद असो, या सर्व पदनामांच्या पूर्वी आपण द आर्टिकलचा वापर. वर्तमानपत्रांच्या नावाच्या पूर्वी द उपपद वापरतात. जेवढेही काही वर्तमानपत्र असतील, मग तो फेमस वर्तमानपत्र असेल किंवा मग कुठलाही लोकल पेपर असेल, जेवढे काही वर्तमानपत्र आहेत त्या प्रत्येक वर्तमानपत्राच्या नावाच्या पूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द सकाळ, द महाराष्ट्र टाइम्स. म्हणजे असं नाही किंवा ज्यांचा खप जास्त होतो, जे जास्त प्रमाणात वितरित होतात, अशाच वर्तमानपत्रांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. तसे नाही, कुठलाही लोकल पेपर असो, त्याचं वितरण कमी असो, अशा कुठल्याही वर्तमानपत्राच्या नावाच्या पूर्वी द आर्टिकल वापरतात. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीयत्व दर्शविणारी नावे, जातीयत्व दर्शविणारी नावे व धर्म दर्शविणारी नावे यांच्यापूर्वी द आर्टिकल वापरतात. आता आपण कोण आहोत? आपण इंडियन आहोत, बरोबर आहे. आता जे काही इतर देश आहेत त्याला आपण राष्ट्र सुद्धा म्हणतो. मग असं राष्ट्रीयत्व दर्शविणारे म्हणजेच ते व्यक्ती, तो व्यक्ती त्या देशाचा एक नागरिक आहे, त्याचे ते राष्ट्र आहे. मग ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीशी पर्टिक्युलर त्याचं राष्ट्रीयत्व दर्शवितो, मग ते राष्ट्रीयत्व दर्शवित असताना त्याच्यापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. जसे की पहा या ठिकाणी, द रशियन, तो व्यक्ती काय आहे? रशियन व्यक्ती किंवा त्या व्यक्ती कशा आहेत? रशियन या राष्ट्राच्या आहेत, म्हणजेच ते त्यांचं राष्ट्रीयत्व झालं, ते रशियन या राष्ट्राचे आहेत, म्हणून ते रशियन या राष्ट्राचे दर्शवित असताना आपण काय केलं? या ठिकाणी रशियन असा उल्लेख केला. मग हे राष्ट्रीयत्व दर्शवलं, मग या राष्ट्रीयत्व दर्शवलेल्या नावाच्या पूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. त्याचप्रमाणे आहे द फ्रेंच, द मराठाच जातीयत्व दर्शविणारी नावे, द हिंदूच धर्म दर्शविणारी नावे, द सिख्स धर्म दर्शविणारी नावे. राष्ट्रीयत्व दर्शविणारे, धर्म दर्शविणारे आणि जातीयत्व दर्शविणाऱ्या नावाच्या पूर्वी आपण द या उपपदाचा वापर करतो. नेक्स्ट रूल, जहाजांच्या नावाच्या पूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. जेवढी काही जहाजं असतील, मग ती महासागरातली जहाजं असतील किंवा मच्छीमार जे जहाजांचा वापर करतात ते जहाज असतील, अशा कुठल्याही जहाजाच्या नावाच्या पूर्वी आपण काय करतो? द उपपद वापरतो, द आर्टिकलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, द टायटॅनिक ही जहाज सर्वांनाच माहीत आहे. द सुडान, द विक्रमादित्य ही जहाजांची नावे आहेत, काही मोठ्या मोठ्या जहाजांची नावे आहेत. तर अशा जहाजांच्या, कुठलीही जहाज असेल, छोटी असेल मोठी असेल, अशा जहाजांच्या नावापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो. त्यानंतर नेक्स्ट, भाषांच्या नावापूर्वी द वापरतात जेव्हा लँग्वेज हा शब्द पुढे येतो तेव्हाच. साधारणतः भाषेच्या नावापूर्वी आपण आर्टिकलचा वापर करत नाहीत, परंतु जर एखाद्या भाषेच्या नावाच्या नंतर लँग्वेज हा शब्द आला, म्हणजे एखाद्या भाषेचे नाव लँग्वेज शब्दासोबत आले, तर मात्र त्या ठिकाणी काय करतो? आपण त्या भाषेच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर करतो. पहा या ठिकाणी इंग्लिश ही काय आहे? भाषा आहे, बरोबर आहे, परंतु या भाषेच्या नंतर लँग्वेज हा शब्द आलेला आहे, म्हणून या भाषेच्या नावापूर्वी या ठिकाणी द आर्टिकल वापरतात. द मराठी, कुठलीही भाषा असू द्या,
त्या भाषेनंतर जर लँग्वेज हा शब्द आला तरच त्या भाषेच्या पूर्वी द आर्टिकलचा वापर करायचा, अन्यथा कुठल्याही आर्टिकलचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही. नेक्स्ट, देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. आपण भारत देशात राहतो. कोणत्या देशात राहतो? भारत देशात. मग ज्यावेळेस आपण देशामध्ये राहत असताना देशवासी म्हटलं जातं, मग असे देशवासी किंवा प्रांत, ज्याला आपण राज्य म्हणतो, प्रांत असेल तर देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल द इंडियन, द महाराष्ट्रीयन हे झाले या देशामध्ये राहणाऱ्या व्यक्ती किंवा त्या प्रांतामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस देशवासी आणि प्रांतवासी या नावाच्या पूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. नेक्स्ट पहा, हा इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा नियम आहे. हे तर साधारण नियम तुम्ही अगदी सहजपणे स्मरणात ठेवू शकतात, लक्षात ठेवू शकतात. यू कॅन इझिली रिमेंबर दीज रूल्स, बट हिअर दिस रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल्स फॉर द आर्टिकल. एका विशेष नामाची तुलना जर दुसऱ्या विशेष नामासोबत झाली, आय रिपीट हिअर, एका विशेष नामाची तुलना जर दुसऱ्या विशेष नामासोबत झाली तर दुसऱ्या विशेष नामापूर्वी द वापरतात. विशेष नाम म्हणजे काय? प्रॉपर नाव. प्रॉपर नाव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्राण्याला जे पर्टिक्युलर नाव दिलं जातं, विशिष्ट नाव दिलं जातं, त्याला म्हणायचं प्रॉपर नाव म्हणजेच विशेष नाम. जसं की आमचं रमेश असेल, गोपाळ असेल, सुमिता असेल, गीता असेल, राणी असेल, हे झाले त्या व्यक्तीचे पर्टिक्युलर नाव म्हणजेच प्रॉपर नाउन. मग प्रॉपर नाउन पूर्वी कधीही आर्टिकल वापरत नाहीत. बट हिअर वन कंडिशन, ज्यावेळेस एका विशेष नामाची एका प्रॉपर नाउनची दुसऱ्या प्रॉपर नाउन सोबत तुलना केली जाते. काय केली जाते? तुलना केली जाते किंवा उपमा दिली जाते. एखाद्या विशेष नामाला दुसऱ्या एखाद्या परिचित किंवा फेमस लोकप्रिय नामाची ज्यावेळेस उपमा दिली जाते त्यावेळेस दुसऱ्या विशेष नामापूर्वी म्हणजे ज्या नामासोबत उपमा दिलेली आहे, ज्या नामासोबत तुलना केलेली आहे त्या नामापूर्वी द आर्टिकल वापरतात. आपण उदाहरणामार्फत स्पष्ट करून घेऊया. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आता in this sentence there are two proper nouns, कालिदास अँड शेक्सपियर. ही दोन काय आहेत? विशेष नामे आहेत, प्रॉपर नाउन आहेत. बरोबर, काय ते प्रॉपर नाउन, हे दोन प्रॉपर नाउन आहेत. मग कालिदास आणि शेक्सपियर या दोन विशेष नामांपैकी कोणत्या विशेष नामाची कोणत्या विशेष नामासोबत तुलना झालेली आहे? पहा, कालिदास इज द शेक्सपियर म्हणजे कालिदास या प्रॉपर नाउनची शेक्सपियर या प्रॉपर नाउनची तुलना केलेली आहे. म्हणजेच कालिदासला या ठिकाणी शेक्सपियरची उपमा दिलेली आहे. कुणाची दिलेली आहे? कालिदासला शेक्सपियरची उपमा दिलेली आहे. म्हणजेच एखाद्या प्रॉपर नाउनला जर ज्या नामाची उपमा दिली जाते त्या नामापूर्वी, त्या विशेष नामापूर्वी या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करतात. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया म्हणजे कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कालिदासचे आणि शेक्सपियरचे गुण किंवा वृत्ती किंवा स्वभाव कसा आहे? मिळता जुळता आहे. त्यामुळे या कालिदासला शेक्सपियरची उपमा दिली. आपण वर्गामध्ये सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला उपमा देतो वेगवेगळ्या प्रकारच्या. हा आमच्या वर्गातला सचिन तेंडुलकर आहे असं का म्हणतो? जो तो काय करतो वर्गामध्ये? क्रिकेट सचिन सारखा खेळतो. हा आमच्या वर्गातला बाहुबली आहे, कारण का बाहुबली धिपाड शक्तिशाली. अशा प्रकारे आपण काय करतो? आपल्या मित्रांना वेगळ्या ज्या काही लोकप्रिय व्यक्ती असतात, हिरो असतात, त्यांची उपमा देतो. मुलींना सुद्धा आपण हिरोईनची उपमा देतो. मग ज्यावेळेस अशा प्रकारची आपण एका विशेष नामाची दुसऱ्या विशेष नामासोबत तुलना करतो, मग ज्या विशेष नामाची आपण त्या ठिकाणी उपमा घेतो त्या विशेष नामापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. त्यानंतर संदीप इज द न्यूटन ऑफ आवर क्लास. आता न्यूटन कोण होता? एक शास्त्रज्ञ होता. आता या वाक्यामध्ये संदीप आणि न्यूटन हे दोन विशेष नामं वापरलेली आहेत. संदीपला न्यूटनची उपमा दिलेली आहे म्हणजे संदीपची न्यूटन सोबत तुलना केलेली आहे. मग ज्याच्यासोबत तुलना केलेली आहे त्याच्यापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. अलग लक्षामध्ये हा इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा नियम आहे. परीक्षेमध्ये आपल्याला हा नियम खूप उपयोगी पडतो. विशेष नामापूर्वी आपण कधीही आर्टिकल वापरत नाही. बट वन कंडिशन, ज्यावेळेस एका प्रॉपर नाउनची दुसऱ्या प्रॉपर नाउन सोबत तुलना केली जाते त्यावेळेस ज्या विशेष नामासोबत तुलना केली आहे त्या विशेष नामापूर्वी द आर्टिकलचा वापर
करतात। ओके, नेक्स्ट, प्रतिनिधित्व करणाऱ्या सामान्य नामापूर्वी द वापरतात। प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हणजे एखादे नाम वाक्यामध्ये ज्यावेळेस वाक्याचं प्रतिनिधित्व करतं, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला ते नाम वापरलेलं असतं, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या नामापूर्वी द उपपद वापरतात। ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो, जर यूज द करेक्ट आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस, आणि त्या सेंटेन्सेसमध्ये जर अशा प्रकारचं एखादं सेंटेन्स असेल ज्या ठिकाणी सुरुवातीलाच तुम्हाला ब्लँक जागा दिलेली आहे, नंतर नाऊन दिलेलं आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी प्रश्न सोडत असताना बिनधास्तपणे तिथं द आर्टिकल्सचा वापर करायचा, कारण का ते नाम त्या वाक्याचं प्रतिनिधित्व करत असतं। वाक्याच्या सुरुवातीच ते नाम असते, म्हणजेच ते काय नाम काय करते, त्या वाक्याचं प्रतिनिधित्व करते। मग अशा प्रतिनिधित्व करणाऱ्या नामापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात। आय रिपीट हिअर, परीक्षेमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला ज्या प्रश्नामध्ये सुरुवातीची जागा ही ब्लँक दिलेली असते, म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला आर्टिकल वापरायला सांगितलेलं असेल, त्यावेळेस बिनधास्तपणे त्या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करायचा। दोन नामं सोडता, कोणती, अ मॅन अँड देन अ वुमन, या दोन नाम जर वाक्याचं प्रतिनिधित्व करत असतील तर या दोन नामापूर्वी ए आर्टिकलचा वापर केला जातो, द आर्टिकलचा वापर केला जात नाही। हे दोन नाम सोडता कुठल्याही नामाने वाक्याची सुरुवात होऊ द्या, वाक्याचं प्रतिनिधित्व होऊ द्या, त्यावेळेस त्यापूर्वी द आर्टिकलचा वापर करायचा, अगदी डोळे झाकून, कसलाही निसंकोच न करता। ओके, नेक्स्ट, डावी बाजू उजवी बाजू असा उल्लेख करताना द आर्टिकल वापरतात। डावी बाजू उजवी बाजू, लेफ्ट साइड अँड देन राईट साइड, असा उल्लेख करत असताना द आर्टिकल, द उपपद वापरतात। नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट रूल आहे, महत्त्वाचा नियम आहे। अनकाउंटेबल नामाच्या पूर्वी आपण कधीही आर्टिकल वापरत नाहीत, परंतु जर ऑफची फ्रेज व ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर त्या ठिकाणी द आर्टिकल वापरतात। आपण सुरुवातीला ए आणि ॲन आर्टिकलचे नियम पाहत असताना त्या ठिकाणी आपण एक नियम पाहिला की आर्टिकल वापरत असताना ए आणि ॲन आर्टिकल वापरत असताना ते सामान्य नाम, ते कॉमन नाउन सिंग्युलर एकवचनी असलं पाहिजे, अँड देन ते काउंटेबल असलं पाहिजे, म्हणजे त्याची संख्यामध्ये आपल्याला मोजणी करता आली पाहिजे, संख्यामध्ये ते मोजता आलं पाहिजे, म्हणजेच काउंटेबल असलं पाहिजे। जर अनकाउंटेबल असेल तर त्यापूर्वी आर्टिकल वापरत नाहीत। अनकाउंटेबल, ऑल मटेरियल नाउन्स आर अनकाउंटेबल नाउन्स, जेवढेही पदार्थवाचक नाम आहेत ते काय आहेत, अनकाउंटेबल नाउन आहेत, म्हणजेच संख्येमध्ये मोजता न येणारे नाम आहेत। मग अनकाउंटेबल नामासोबत संख्येमध्ये मोजता न येणाऱ्या नामासोबत आपण कधीही आर्टिकल वापरत नाहीत, बट वन कंडिशन, ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये ऑफची फ्रेज असेल आणि ऑफच्या फ्रेजच्या अगोदर जर एखादं अनकाउंटेबल नाउन वापरला असेल तर त्यापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात। त्यानंतर ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, त्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये सुद्धा त्या अनकाउंटेबल नामाच्या पूर्वी द आर्टिकलचा वापर करतात। आपण हे खालील उदाहरणावरून स्पष्ट करून घेऊया। पहा, फर्स्ट एक्झाम्पल, द टी ऑफ धिस रेस्टॉरंट इज गुड। आता या ठिकाणी टी हे कॉमन नाउन आहे आणि हे अनकाउंटेबल आहे। आपण चहा कधीही संख्येमध्ये मोजत नाहीत, का असा धरून मोजतो, एक थेंब दोन थेंब मोजतो का चहा आपण संख्येमध्ये, नाही मोजत नाहीत। आपण चहाचा कप संख्येमध्ये मोजतो, परंतु चहा संख्येमध्ये मोजत नाहीत, ते मटेरियल आहे, तो एक पदार्थ आहे। मग या टी या नावाच्या पूर्वी या ठिकाणी ड चा वापर केला आहे, का, कारण या ठिकाणी ऑफ धिस रेस्टॉरंट्स ही ऑफची फ्रेज आलेली आहे। कशाची फ्रेज आलेली आहे, ऑफची फ्रेज आलेली आहे, म्हणून यापूर्वी जे काही अनकाउंटेबल नाउन आलेलं आहे त्या अनकाउंटेबल नावापूर्वी द आर्टिकलचा वापर केलेला आहे। नेक्स्ट एक्झाम्पल, द टी विच वी गेट इन धिस कॅन्टीन इज गुड। पहा, विच वी गेट इन धिस कॅन्टीन इज गुड, इट इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये काय केलं, या ठिकाणी टी या पदार्थवाचक नामाचा म्हणजेच अनकाउंटेबल नामाचा या ठिकाणी वापर केला आहे। आता विच वी गेट इन धिस कॅन्टीन, आता या कॅन्टीनमध्ये जो चहा मिळत आहे, आपल्याला जो चहा मिळतो तो कसा आहे, इज गुड, कसा आहे, चांगला आहे, म्हणजेच चहा या नामाविषयी या ठिकाणी विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, गुड, म्हणून हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह विशेषण आहे, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज समजला जातो, कारण का या ठिकाणी या नामाविषयी विशेष माहिती सांगितलेली आहे, विशेषण सांगितलेलं आहे, म्हणून गुड
म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये या अनकाउंटेबल नामाच्या पूर्वी द आर्टिकलचा वापर केलेला आहे. हा खूप महत्त्वाचा नियम आहे जो की तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट, हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे, महत्त्वाचा नियम आहे. ॲडजेक्टिव्ह हा जर वाक्यामध्ये नामाशिवाय पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरला असेल तर त्या पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. लेट मी एक्सप्लेन हिअर थ्रू द एक्झाम्पल्स. द रिच मस्ट हेल्प द पुअर. आता या ठिकाणी रिच आणि पुअर हे काय आहेत? पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. नियम काय सांगतो? ॲडजेक्टिव्ह हा जर वाक्यामध्ये नामाशिवाय म्हणजे या ॲडजेक्टिव्ह नंतर या ठिकाणी नाम नसेल, नामाशिवाय वापरलेला असेल तर त्या पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये च्या पूर्वी द उपपद वापरतात. आता या ठिकाणी रिच हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, हे नामाशिवाय वापरलेले आहे आणि पुअर हे विशेषण सुद्धा नामाशिवाय वापरलेले आहे. आणि ज्यावेळेस आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण ए आणि ॲन आर्टिकलचा अभ्यास करत होतो त्यावेळेस त्या ए आणि ॲन आर्टिकलच्या नियमामध्ये आपण एक नियम अभ्यासला होता की जर एखाद्या नामासोबत वाक्यामध्ये विशेषण आलेले असेल आणि त्या विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाने झालेली असेल तर त्या ठिकाणी अ आर्टिकल वापरायचं आणि जर त्या विशेषणाची सुरुवात ही स्वराने झालेली असेल तर त्या ठिकाणी ॲन आर्टिकल वापरायचं. मात्र त्या ठिकाणी त्या विशेषणासोबत नाम असणे गरजेचे आहे. स्वतंत्र विशेषणासोबत आपण कधीही आर्टिकल वापरत नाहीत. आय रिपीट हिअर, स्वतंत्र ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण कधीही आर्टिकल उपपद वापरत नाहीत. बट हिअर, आता हा महत्त्वाचा नियम त्याच्यासाठीच आहे. या ठिकाणी विशेषण हे एकट्या स्वरूपामध्ये आहे, त्यापूर्वी द आर्टिकल वापरलंय, परंतु द रिच म्हणजेच या ठिकाणी श्रीमंत लोक असा ह्याचा अर्थ होतो. काय होतो? रिच, श्रीमंत. द रिच म्हणजे श्रीमंत लोक, म्हणजे या ठिकाणी श्रीमंत लोकाच्या वर्गाचाच उल्लेख केलेला आहे. द रिच मस्ट हेल्प द पुअर, म्हणजे श्रीमंतांनी गरिबांना मदत करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी श्रीमंताचा वर्ग म्हणून उल्लेख केलेला आहे, श्रीमंताचा वर्ग म्हणून केलेला आहे, उल्लेख केला आहे. द रिचचा अर्थच होतो संपूर्ण श्रीमंत वर्ग, म्हणून या ठिकाणी द आर्टिकलचा वापर केलेला आहे. अलग लक्षामध्ये एव्हरी रिच जर असं असतं, एव्हरी म्हणजेच ए म्हणतो आपण त्याला, एक, प्रत्येक, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी एव्हरी रिच म्हणजे प्रत्येक श्रीमंत, पण त्या ठिकाणी पुढे आपल्याला पीपल लावावं लागलं असतं, पीपल जोडावं लागलं असतं. प्रामुख्याने याचा अर्थ काय होतो? रिच पीपल मस्ट हेल्प, रिच पीपल मस्ट हेल्प द पुअर पीपल, म्हणजे या ठिकाणी श्रीमंत लोकांनी गरीब लोकांना मदत केली पाहिजे. ॲक्च्युली अर्थ त्याचा तसा होतो, परंतु या ठिकाणी पीपल हा शब्द वगळून म्हणजेच नामाशिवाय या ठिकाणी विशेषणचा वापर केला आहे. परंतु संपूर्ण श्रीमंत वर्ग आणि संपूर्ण गरीब वर्ग असा या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. जर विशेषणाचा, एखाद्या विशेषणाचा जर उल्लेख त्या वर्गाशी कन्सिडर असेल, त्या संपूर्ण वर्गाचं जर एखादं विशेषण उल्लेख करत असेल तर मात्र त्या ठिकाणी त्या विशेषणापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करायचा. जसे श्रीमंती, गरिबी, दरिद्री, गुलामी अशा प्रकारचे जे शब्द असतात विशेषण, जे की त्या वर्गात, संपूर्ण वर्गाचा काय करतात? उल्लेख करतात, त्यावेळेस त्या विशेषणापूर्वी त्या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करायचा. पहा दुसरं उदाहरण पहा. द क्लेवर शुड हेल्प द डल इन आवर क्लास. पहा, हुशारांनी ढना आपल्या वर्गामध्ये मदत करायला पाहिजे. हुशारांनी ढना आपल्या वर्गामध्ये मदत करायला पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी याचा ॲक्च्युअल अर्थ काय होतो? द क्लेवर स्टुडंट्स मस्ट हेल्प द डल स्टुडंट्स, म्हणजे हुशार विद्यार्थ्यांनी डल म्हणजेच ढ विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे. ॲक्च्युअली अर्थ त्याचा तसा होतो. क्लेवर, द क्लेवर म्हणजे काय? हुशार वर्ग, हुशार वर्ग म्हणजे वर्गामध्ये जेवढे काय हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा एक गट, तो वर्ग. डल, डल म्हणजे काय? ढचा वर्ग. हुशार वर्गाने ढ वर्गाला मदत करायला पाहिजे. ॲक्च्युअली अर्थ त्याचा तसा होतो. म्हणजेच क्लेवर आणि डल हे जे काही दोन विशेषण आहेत ते पर्टिक्युलर कुठल्याही एका व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगत नाहीत, तर ते संपूर्ण त्या ग्रुपचा उल्लेख त्या ठिकाणी करत आहेत, वर्गाचा विचार त्या ठिकाणी करत आहेत. म्हणून या दोन विशेषणापूर्वी द हे उपपद वापरण्यात आलेले
आहे. ओके, नेक्स्ट रूल पहा. हा खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचा नियम आहे, तुम्ही हा लक्षात ठेवायलाच पाहिजे. जर वाक्यामध्ये आडनाव अनेक वचनी आलेले असेल व ते संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करीत असेल तर त्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. आडनाव सुद्धा हे प्रॉपर नाउनमध्ये मोडतं. प्रत्येकाचं जे आडनाव आहे, सरनेम आहे, ते सुद्धा प्रॉपर नाउनमध्ये मोडतं. परंतु जर आडनावाचा अनेक वचनी आडनावाचा जर वाक्यामध्ये उल्लेख केलेला असेल तर मात्र त्या ठिकाणी त्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख केला असा त्याचा अर्थ होतो. आय रिपीट हिअर, ज्यावेळेस वाक्यामध्ये आडनावाचे अनेक वचन वापरले जाते त्यावेळेस त्या संपूर्ण कुटुंबाचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. त्यावेळेस त्या कुटुंबाच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. अन्यथा फक्त जर सिंग्युलर असेल, पाटील, आता या ठिकाणी पाटील्स आहे म्हणजे पाटलांचे कुटुंब म्हणजे सर्वच आलं. पाटील म्हणजे फक्त पाटील, पाटील असेल, शर्मा असेल, वर्मा असेल. ज्यावेळेस शर्माज, वर्माज असं आडनाव केलं आडनावाचं अनेक वचन केलं जातं त्यावेळेस तो अनेक वचन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख त्या ठिकाणी होतो. म्हणून या आडनावाच्या अनेक वचनी नामापूर्वी द उपपद वापरतात. द पाटील्स हॅव इन्व्हायटेड अस फॉर अ फंक्शन, म्हणजे पाटीलच्या कुटुंबाने आम्हाला फंक्शनसाठी आमंत्रित केलेले आहे, निमंत्रित केलेले आहे. द गोडबोलेज, पाहता गोडबोले हे आडनाव अनेक वचनी आहे, त्यापूर्वी द उपपदाचा वापर केला. द गोडबोलेज हॅव बॉट अ न्यू बंगलो. गोडबोले यांच्या कुटुंबाने म्हणजे गोडबोले या कुटुंबाने काय घेतला आहे, एक नवीन बंगलो, नवीन इमारत विकत घेतलेली आहे. या ठिकाणी गोडबोले या आडनावाचा संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख झालेला आहे. पाटील या आडनावाचा संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख झाला आहे. मग अशा आडनावाच्या अनेक वचनी नामापूर्वी द उपपद वापरतात. हा सुद्धा महत्त्वाचा इम्पॉर्टंट रूल आहे जो लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पहा, फिजिकल पोझिशन. फिजिकल पोझिशन म्हणजे काय, जे काय भौतिक परिस्थिती आहे त्याला म्हणायचं फिजिकल पोझिशन, भौतिक स्थिती. ज्या नावापूर्वी द उपपद वापरतात. आता भौतिक स्थिती कोणत्या आहेत पहा, द टॉप म्हणजे वर एकदम टोकाला, द बॅक पाठीमागे, ह्या झाल्या पोझिशन. द बॉटम बुडाला, द फ्रंट म्हणजे समोर, द सेंटर मधोमध, द आउटसाइड बाहेर, ह्या काय झाल्या फिजिकल पोझिशन. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, भौतिक स्थिती झाल्या. या भौतिक स्थितीच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर करतात. हा सोपा नियम आहे. नेक्स्ट पुढे पहा, आता हा सुद्धा इम्पॉर्टंट नियम आहे. पहा, जर वाक्यात नामाच्या नंतर ग्रेट हे विशेषण आले असेल तर त्यापूर्वी द वापरतात. पहा, शिवाजी द ग्रेट किंग, अकबर इज द ग्रेट, अलेक्झांडर इज द ग्रेट, द द द ग्रेट. जर ॲक्च्युली एखाद्या विशेष नामानंतर, जर वाक्यात विशेष नामानंतर जर ग्रेट हा शब्द आला असेल तर त्यापूर्वी द आर्टिकल वापरायचं. हा एक नियम आहे. आणि जर या नामानंतर एखादं सहाय्यकारी क्रियापद वापरलं असेल, पहा शिवाजी महाराज वॉच, आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असेल तर त्यानंतर ग्रेटच्या अगोदर ए आर्टिकलचा वापर करायचा. कन्फ्युजन लक्षात घ्या. आय रिपीट हिअर अगेन, शिवाजी द ग्रेट म्हणजे जर वाक्यामध्ये एखाद्या विशेष नामानंतर लगेच ग्रेट वापरला असेल तर त्यापूर्वी ग्रेटच्या अगोदर द आर्टिकल वापरायचं. आणि जर त्या नामानंतर एखादं सहाय्यकारी क्रियापद वापरलं असेल तर ग्रेटपूर्वी ए आर्टिकलचा वापर करायचा. ओके, नेक्स्ट पहा, राजकीय पक्षांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. जेवढे काही राजकीय पक्ष असतील त्या राजकीय पक्षांच्या नावापूर्वी द उपपदाचा वापर करतात. जसं की द नॅशनल काँग्रेस पार्टी, द भारतीय जनता पार्टी, द शिवसेना. तुम्हाला तर राजकीय पक्ष माहीत आहेत. मग कधीही जर राजकीय पक्षांचा उल्लेख करायचा असेल वाक्यामध्ये तर त्या राजकीय पक्षांच्या नावाच्या अगोदर कन्फर्म त्या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करायचा. पहा, त्यानंतर आहे नेक्स्ट, शारीरिक अवयवांपूर्वी द उपपद वापरतात. शारीरिक अवयव म्हणजे आपले जे काही अवयव आहेत त्या अवयवाच्या नावापूर्वी द उपपदाचा वापर करतात. द हेड, डोके, द नोज, द हँड, द आईज अँड द फेस. हे जे शारीरिक अवयव आहेत या शारीरिक अवयवांच्या पूर्वी द उपपदाचा वापर करतात. हा अगदी सहज सोपा नियम आहे जो की तुम्ही अगदी सहजरित्या लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर आहे
घराचे दरवाजे, छत, खिडक्या यांच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. आता घराचे जे काही दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, छत आहे यांच्या नावापूर्वी द आर्टिकल्सचा वापर केला जातो. आणि साधारणतः ज्यावेळेस आज्ञार्थी वाक्य असतात किंवा लेटचे वाक्य असतात, आज्ञार्थी आणि लेटच्या वाक्यामध्ये ज्यावेळेस दरवाजा किंवा छत, खिडकी यांचा उल्लेख होतो प्रामुख्याने, त्यावेळेस काय केलं जातं, त्या दरवाजा, खिडकी आणि छताच्या नावापूर्वी द आर्टिकलचा वापर केला जातो. लेट मी एक्सप्लेन हिअर. ओपन द डोअर, क्लोज द विंडो, लेट्स गो ऑन द टेरेस. पहा, आता हे सगळे आज्ञार्थी वाक्य आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये डुअर, विंडो अँड द टेरेस या कॉमन नाउनचा वापर केला आहे. तत्पूर्वी त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरण्यात आलेले आहे. लक्षामध्ये. परंतु या ठिकाणी वॉल म्हणजे भिंत, भिंतीच्या नावापूर्वी कधीही द आर्टिकल वापरले जात नाही, तर भिंतीच्या नावापूर्वी ए आर्टिकल वापरले जाते. ही या ठिकाणी इम्पॉर्टंट बाब आहे. जेवढेही खिडक्या, दरवाजे किंवा टेरेस असेल त्यांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरायचं, परंतु वॉल भिंतीच्या नावापूर्वी ए आर्टिकल वापरतात. हे लक्षात ठेवायचं. ओके.